नमस्कार. आपण आता धडा बघणार आहोत त्रिकोणांची एकरूपता. आता त्रिकोण म्हणजे काय माहिती आहे, त्रिकोणाच्या प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत ह्याच्या आधीच्या इयत्तेत. त्याच्यानंतर एकरूपता म्हणजे काय हेही माहिती आपल्याला. जेव्हा एखादा त्रिकोण असेल, चौकोन असेल, जेव्हा समान चिन्हाने असं अशा पद्धतीने दर्शवलं जातं, कोणाला असेल, बाजूला असेल, तर समान समान चिन्ह असतील याचा अर्थ त्या दोन गोष्टी एकरूप असतात. एकरूप असतात म्हणजेच बाजू असतील तर सेम लांबीच्या असतील किंवा कोण असतील तर सेम मापाचे असतील, अशा पद्धतीने असतं ते. म्हणजे एकरूपता, त्रिकोणांची एकरूपता म्हणजे काय, जर कुठलेही दोन त्रिकोण असे आपण घेतले, समजा एका पेपरवर एक त्रिकोण काढला आणि दुसऱ्या पेपरवर दुसरा त्रिकोण काढला, ते कापले आणि त्याच्यानंतर ते एकमेकांवर ठेवले. जर ते दोन त्रिकोण असे एकमेकांवर चपखल बसले, म्हणजे कुठेही दुसरा त्रिकोणाच्या बाहेर काही येत नाहीये, दोन्ही त्रिकोण व्यवस्थित एकमेकांना जुळतायत असं असेल तर त्याला म्हणतात ते दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता आपण इथे एकरूपता कशी शोधायची त्रिकोणांमध्ये त्याच्या काही कसोट्या बघणार आहोत. जशा अंकगणितात म्हणजेच 2 ने भाग जातो का, 5 ने भाग जातो का, ह्या काही छोट्या कसोट्या असतात. तशा इथे त्रिकोणांच्या कसोट्या आहेत, ज्या त्रिकोणांची एकरूपता आहे की नाही हे बघण्यासाठी किंवा पडताळण्यासाठी उपयोगी पडतात. मग प्रत्येक वेळेला नुसतं त्रिकोण दोन बघून ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला सांगता येणार नाही, कारण ही बाजू म्हणजे ह्या सगळ्या बाजूंशी एकरूप आणि कोण पण सगळे एक्झॅक्टली एकरूप असायला लागतात. म्हणजे जेवढ्याच तेवढे, थोडासा इकडे तिकडे झाला, एक 60 अंश इकडचा आणि इकडचा काहीतरी तोच 61 अंश तर नाही होणार, मग ती एकरूपता होणार नाही. त्यामुळे नुसतं बघून आपण सांगू शकत नाही की त्रिकोण एकरूप आहेत की नाही ते. त्यामुळे आपल्याला पडताळणी करावी लागते. त्या पडताळणी करण्याच्या साध्या त्रिकोणांमध्ये 4 कसोट्या आहेत आणि एक स्पेशल कसोटी म्हणजे काटकोन त्रिकोण माहिती आपल्याला, तर काटकोन त्रिकोणासंदर्भात एक कसोटी आहे. तर अगदी सोप्या कसोट्या आहेत लक्षात ठेवायला, की समजा दोन त्रिकोण असे असतील, कुठलाही असू शकतो, लघुकोन, विशाल कोन, कुठल्याही पद्धतीचा. आता एक्झॅक्टली मी तेवढी माप घेऊन दोन त्रिकोण काढलेले नाहीयेत, त्यामुळे साधारण हे एकरूप आहेत असं समजायचे. आपण फक्त इथे कसोट्या बघणार आहोत. समजा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर. समजा हे त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे चेक करायचं असेल तर कोणकोणत्या कसोट्या उपयोगी पडतात हे चेक करण्यासाठी ते बघूया. की एकरूप म्हणजे काय, की सगळ्या बाजूंवर चपखल आणि कोन बसले पाहिजेत. म्हणजे कुठले तरी ह्या कोणाला ह्यातला कुठला तरी एक कोन, ह्या कोणाला ह्यातला कुठला तरी एक कोन, असं प्रत्येक कोणाला एक एक कोन एकरूप हवा, प्रत्येक बाजूला एक एक बाजू एकरूप हवी. म्हणजे 6 गोष्टी झाल्या, 3 कोन आणि 3 बाजू, एवढ्या एकरूपता आपल्याला चेक करत बसावं लागेल. पण एवढ्या सगळ्या 6 गोष्टी चेक करण्याची गरज नाही. आपल्या कसोट्या सांगतात की प्रत्येक वेळेला 3 गोष्टी जरी चेक केल्या तरी आपल्याला उरलेल्या सगळ्या गोष्टी पण एकरूप होणार आहेत आणि ते दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. तर त्यातली पहिली कसोटी आहे को बा को. पहिली कसोटी आहे को बा को. आता हे असं काय नाव दिसतंय, को बा को म्हणजे कोन बाजू कोन. म्हणजे एकूण किती कोन आणि किती बाजू आहेत, 3 कोन 3 बाजू. म्हणजे 6 गोष्टी चेक करायला हव्यात, पण गरज नाही, फक्त ह्या 3 गोष्टी चेक केल्या तरी पुरेस आहे. कोन बाजू कोन म्हणजे काय, की कोन म्हणजे समजा हा बी हा कोन इथला या क्यू ह्या कोनशी एकरूप आहे. एकरूप असल्यावर आपण सेम चिन्हाने दर्शवतो. तर हा कोन या कोनाशी एकरूप आहे. त्याच्यानंतर कोनानंतर बाजू, समजा बीसी ही बाजू क्यू आर ह्या बाजूशी एकरूप आहे. आणखीन एक कोन एकरूप आहे, समजा हा सी हा कोन या आर ह्या कोनशी एकरूप आहे. तर एवढीच जरी माहिती आपल्याला मिळाली तरी आपण असं म्हणू शकतो की एबीसी हा त्रिकोण पीक्यूआर ला एकरूप आहे. खरं तर काय, अजून ही बाजू ह्या बाजूशी आहे का, ही बाजू ह्या बाजूशी आहे का, हा कोन या कोनाशी आहे का, हे सगळं खरं तर चेक करत बसावं लागलं असतं. पण ह्या कसोट्या अशा आहेत की एवढंच जर तुम्ही चेक केलं तर आपोआप उरलेल्या सगळ्या गोष्टी पण एकरूप होणार आहेत आणि ते दोन कोन एकरूप असणार आहेत. तर फक्त आपण एवढंच चेक करायचं, कोन बाजू कोन
त्या दोन त्रिकोणांचे एकरूप आहेत का एवढं चेक केलं की आपण असं म्हणू शकतो की त्रिकोण एबीसी एकरूपतेचं चिन्ह काय आहे, एकरूपतेचं चिन्ह काय, असं बरोबर चिन्ह द्यायचं आणि वरती एस असा आडवा एस, त्रिकोण पी क्यू आर असं आपण म्हणू शकतो. जर नुसतं कोण बाजू कोण एक त्रिकूट आपल्याला मिळालं तरी आपण म्हणू शकतो. आता याच्यात असं आहे की ज्या ऑर्डरने आहे त्याच ऑर्डरने चेक करावं लागतं. म्हणजे कोण बाजू कोण अशाच पद्धतीने बघायला लागतं. म्हणजे कोण त्याच्या लगतची लगेच बाजू आणि त्याच्या लगतचा लगेच कोण असं असेल तरच आपण घेऊ शकतो. असं आपण म्हणणार नाही की कोण बाजू कोण ना म्हणजे कुठलाही कोण कुठलीही बाजू चालेल असं. हा कोण ह्या कोणाशी, ही बाजू ह्या बाजूशी आणि हा कोण ह्या कोणाशी वगैरे, ती दुसरी कसोटी असेल तर ते एकरूप होईल किंवा ही बाजू ह्या बाजूची असं चालत नाही. तिथे जी कसोटी आपण वापरतोय त्याच्यात ती सलगता जी दिलेली असते तीच तशीच असली पाहिजे. म्हणजे कोण बाजू कोण आणि ते एकमेकांच्या लगतचे असले पाहिजेत आणि त्याच ऑर्डरने असले पाहिजेत. म्हणजे हे ऑर्डरने असेल तर त्याच ऑर्डरने असले पाहिजेत. तर आपण ह्याला म्हणू शकतो की हे दोन कोण, हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजेच 6 गोष्टींऐवजी 3 गोष्टी चेक केल्या की त्रिकोणांची एकरूपता सिद्ध करता येते. मग जसं फक्त कोण बाजू कोण ही एकच कसोटी आहे का, नाही म्हटलं तसं अजून 3 कसोट्या आहेत. एकूण सगळ्या जनरल त्रिकोणांसाठी 4 कसोट्या आहेत की 4 प्रकारे तुम्ही बघू शकता हा कोण हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का वगैरे. जसं कोण बाजू कोण आहे तसंच पुढचं आहे कोण बाजू कोण झालं, तसंच बाजू कोण बाजू, बाजू कोण कोण, कोबाको झाली तशीच कोबाको झाली होती, आता बा को बा म्हणजेच बाजू कोण बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू म्हणजे काय की आता आपल्याला दोन त्रिकोणांमध्ये असं शोधावं लागतं की कोण बाजू असं अगदी सलग ऑर्डर मध्ये काही एकरूपता दिसते का, आणि तशी दिसली तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे समजा ही बाजू या बाजूशी एकरूप आहे, त्याच्यानंतर लगेच त्याच्या लगतचा जो कोण आहे हा कोण या कोणाशी एकरूप आहे आणि नंतर त्याच्या लगेच लगतची बाजू लागते, ऑर्डरही तीच लागते, बाजू कोण आणि ही बाजू समजा ह्या बाजूशी एकरूप असेल तर आपल्याला हे दोन त्रिकोणांमध्ये काय दिसतंय, बाजू दिसते, कोण दिसतोय, बाजू बाजू बाजूशी कोण कोणाशी आणि ही बाजू बाजू, म्हणजे बाजू कोण बाजू हे फॉलो होतंय. त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एवढंच फक्त चेक करायचं असतं कोणत्या चालतात आणि कोणत्या चालत नाहीत हे लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा की बाकोबा चालेल का, कोबाको चालेल का वगैरे. आता बाकोबा म्हटलं की माहिती आहे तुम्हाला बाजू कोण बाजू असणार आहे आणि म्हटलं तसं सलग लागतं आणि त्याच ऑर्डरने लागतं, तसं जर असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप होतील. मग तसं बाकोबा झालं कोबाको झालं, म्हणजे मध्ये एकदा कोण झालं मध्ये एकदा बाजू झाली. आता तिन्ही बाजू जरी नुसत्या एकरूप असल्या तरी सुद्धा तो त्रिकोण एकरूप असतो. म्हणजे पुढची कसोटी बा 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 बा, म्हणजेच कुठल्याही दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला जर असं दिसलं की ही बाजू ह्या बाजूशी ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे आणि ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, अशी जर एकरूपता मिळाली तर आपल्याला कोण काय आहे ते चेक करण्याची सुद्धा गरज नाही. आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो की त्रिकोण एबीसी हा त्रिकोण पीक्यूआर ला एकरूप आहे. एवढंच आहे. इथे ह्या धड्यात तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्विंग वगैरे असं काही नाहीये. फक्त त्रिकोणांची एकरूपता कशी शोधायची त्याच्या काही कसोट्या आहेत तेवढ्याच फक्त आपल्याला बघायच्या. आणि ह्या कसोट्या मात्र कायम लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्हाला भूमिती आहे म्हणजे ह्या त्रिकोण चौकोन आकृत्या आहेत त्या तोपर्यंत तुम्हाला कुठे ना कुठेतरी लागत राहतात. तर जशी बाबा बा झाली मग तशी पुढची चौथी कसोटी आहे कोकोबा, म्हणजे कोण कोण बाजू, कोण कोण बाजू. म्हणजेच काय की एखाद्या त्रिकोणामध्ये असं दिसलं आपल्याला, एखादा त्रिकोण ज्याच्यामध्ये दोन सलग कोण एकरूप आहेत आणि त्याच्या लगतची एक बाजू एकरूप आहे. म्हणजेच समजा ही बाजू क्यू आर ही बाजू या बीसी या बाजूशी एकरूप आहे, बाजू आहे त्याच्यात लगतचा कोण त्याच्या लगतचा कोण, त्यामुळे हा कोण या कोणाशी एकरूप आहे आणि हा कोण या कोणाशी एकरूप आहे. बघा कसं घेतलं, कशी वापरणार होते,
कोण, त्याच्या लगतचा कोण आणि लगेच त्याच्या लगतची बाजू, कोण कोण आणि त्याच्या लगतची लगेच बाजू, असं जरी आढळलं तरी आपण ते दोन त्रिकोण काय म्हणू शकतो, एकरूप आहेत असं म्हणू शकतो. कारण का बाकीच्या कुठल्या गोष्टी आपल्याला चेक करायची इथे गरज नाही, नुसत्या 3 गोष्टी एवढ्या चेक केल्या तरी चालू शकतं. हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच आतापर्यंत किती कसोट्या झाल्या आपण ह्याची बघणारच आहोत. अजून काटकोन त्रिकोणाची बघायची आहे, पण इन जनरल त्रिकोणासाठी काय काय कसोट्या झाल्या, एक झाली कोकोबा आताच बघितली आपण, त्याच्यानंतर बाकोबा, तिसरी झाली कोबाको, एकदा कोन मध्ये एकदा बाजूमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर, आणि चौथी आहे बाबा कसोटी. तीनही बाजू एकरूप झाल्या की झाल्या. या 4च कसोट्या आहेत, त्या 4 कसोट्यांमध्ये जर 2 त्रिकोण बसले तर त्या 2 त्रिकोणांना आपण एकरूप म्हणू शकतो. मग बाजूमध्ये झालं, कोन मध्ये झालं, हे कोकोबा झालं, बाकोको काय सेमच असणार आहे. कोबाबा नाहीये, म्हणजे फक्त एकच कोन आणि शेजारच्या 2 बाजू त्या नाहीये. आणि मग कोकोको कसोटी का नाही चालत पण बघूया. असं आपण म्हटलं असतं की बाबा कसोटी आहे, तसंच कोकोको पण असायला हवी होती ना, की 3 कोन एकरूप झाले की बस झालं, बाकी काही चेक करायची गरज नाही. मग आपण त्यांना म्हणू शकतो. पण ही कसोटी नाहीये, किंवा नुसतं कोकोको एकरूप झालं तर 2 त्रिकोण एकरूप होतील याची काही गॅरंटी नाही. आपण उदाहरण बघूया. समजा मी हा एक त्रिकोण काढलाय, इथे सगळे कोन 60 अंशाचे आहेत. हा 60 अंशाचा आहे, हा 60 अंशाचा आहे आणि हा 60 अंशाचा. आणि अजून एक त्रिकोण काढणार आपण, लघुकोन त्रिकोण आहे. आता कोणाचं कोन मापकाने मोजलं तर हा 60 अंश येतोय, हा 60 अंश येतोय आणि हा पण 60, असं होऊ शकतं ना. मोठा त्रिकोण काढला तरी कोनांची मापकरण, कोन आपण इथून एवढा असाच मोजणार ना, त्याची लांबी किती आहे बाजूंची ह्याचं काय आपण बघणार नाही. तर इथे पण बघा, हा कोन ह्या कोनाशी, हा कोन ह्या कोनाशी, हा कोन ह्या कोनाशी, तीनही कोनांची एकरूप आहेत. पण बघितल्यावर लगेच लक्षात येतं की हे 2 त्रिकोण एकरूप आहेत का, तर हे 2 त्रिकोण एकरूप नाहीयेत. म्हणजेच काय की कोकोको कसोटी फॉलो होत नाही, किंवा त्याने ते सिद्ध करता येत नाही. कारण ते तसं होतच नाही. कारण एखाद्या मोठ्या त्रिकोणाचा छोटासा भाग, त्याची प्रतिकृती म्हटलं तसं घेतलं तरी कोन सेम येतील, पण ते 2 त्रिकोण एकरूप येणार नाही. त्यामुळे या 4च कसोट्या आहेत, कुठल्याही त्रिकोणासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या 4च कसोट्या आहेत. कोकोको होणार नाही, कारण बघितलं तर आपण तसं काही एकरूप येणार नाही. त्याच्यानंतर जर आपला काटकोन त्रिकोण असेल तर साधारण एकरूप काढते मी इथे, PQR XYZ. काटकोन त्रिकोण असेल तर त्याला म्हणतात, 5वा आहे कर्णभुजा कसोटी. 5वी कसोटी आहे ती काटकोन त्रिकोणासाठी आहे, त्याला म्हणतात कर्णभुजा कसोटी. म्हणजे काय की 2 काटकोन त्रिकोण असतील तर 2च चेक करायचं. एक तर त्या दोन्ही त्रिकोणांचे कर्ण एकरूप आहेत का, कर्ण म्हणजे हायपोटेन्यूज, माहिती आहे आपल्याला कर्ण म्हणजे काय, ते दोन्ही कर्ण एकरूप आहेत का एवढं एक चेक करायचं. आणि कुठली तरी एक बाजू, म्हणजेच कुठली, ही बाजू ह्या बाजूशी किंवा ही बाजू ह्या बाजूशी, कुठली तरी एक बाजू, समजा QR ही बाजू YZ याच्याशी एकरूप असेल तर काय काय मिळालं आपल्याला, कर्णाला एकरूप आणि कुठली तरी एक भुजा एका भुजेला एकरूप. एवढं जरी फक्त मिळालं तरी आपण म्हणू शकतो की हे 2 त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत. काटकोन त्रिकोणात आणखी सोपं असतं, कारण एकतर दोघांचे हे मधले जे काही कोन आहेत ते तर 90 अंशाचे असतातच. त्याच्यानंतर आपल्याला पायथागोरस थेरम पण माहिती आहे, त्यामुळे त्या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर कर्णवर्ग असं म्हणतो. तसंच सेम ह्याच्यात पण असतं. मग जेव्हा कर्णाशी आणि कुठली तरी एक बाजू एका बाजूशी एकरूप होते, तेव्हा आपोआप तिसरी बाजू पण तिसऱ्या बाजूशी एकरूप होते आणि त्यामुळे ती बाबा कसोटीमध्ये बसते आणि तो एकरूप होतो. पण म्हटलं तसं जर काटकोन त्रिकोण असेल तर बाबा म्हणजे तिन्ही बाजू चेक करायची गरज नाही, फक्त कर्ण आणि भुजा एवढं चेक करा. ते जर एकरूपता मिळाली तुम्हाला तर 2 त्रिकोण आपण एकरूप आहेत असं म्हणू शकतो. त्यामुळे ह्या धड्यामध्ये फक्त एकरूपतेच्या कसोट्या आहेत. कोणत्या आहेत, 2 त्रिकोण एकरूप कधी म्हणणार, जर कोन बाजू सलग एकरूप असतील दोघांचे, तर बाजू कोन बाजू सलग एकरूप असतील तर
कोण बाजू कोण एकरूप असतील तर, किंवा बाबा म्हणजे बाजू 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 असेल तर, आणि काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात कर्ण आणि भुजा हे जर एकरूप असतील तर आपण त्या दोन त्रिकोणांना एकरूप म्हणू शकतो. म्हणजे कुठल्याही दोन आकृत्या दिल्या तुम्हाला, त्याच्या जर लांबी दिलेली असेल, बाजूंची लांबी दिली असेल आणि कोणांची मापं दिली असेल तर तुम्ही सांगू शकता की कोणते कोण आणि कोणत्या बाजू, किती कोण आणि किती बाजू एकरूप लागतात. त्याच्याप्रमाणे तुम्ही ते दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाहीत हे तुम्ही सांगू शकता.